अगं राजलक्ष्मी, काय केलंस तू हे? काय केलं? अगं तू पूर्वीचे राणाचे जागे केले, आता ते वाटेल ते करणार. म्हणजे त्यांनी जर का एखादा शब्द कोणाला दिला किंवा एखादी गोष्ट मनात ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नाही. त्यासाठी काय वाटेल ते करतात ते. याआधी त्यांनी काय काय केलंय माहितीये का? काय? अगं मला सोन्याची चेन परत देता येत नाही म्हणून त्यांनी माझ्या घरात ट्रॉली भर ऊस टाकला होता. काय? आणि त्यानंतर एवढं सगळं केलं राणादानं? हो, आता तुला दिलाय शब्द म्हटल्यानंतर तो पूर्ण झाल्याशिवाय तर ते थांबणारच नाही. तर काय काय करतात कोणास ठाऊक. काय काय करेल राणादा? आता बरकत भाऊजी आणि ते मिळून काय काय ठरवतायत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अशा बाबतीत त्यांना आयडिया देणारे फक्त बरकत भाऊजी. आणि त्यांची जोडी जर का एखादी गोष्ट ठरवायला लागली, आयडिया सुचवायला लागली तर मग बास रे बास. आता काय काय होणार काय माहिती. बारा 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 बारा. काय पैलवान, आज इकडे कुठं? हा मर्दा जाम अडकलोय. हा? काय करायचं काय कळणं झालंय बघ. तेच म्हणलं, अडकल्याशिवाय तुम्ही मळ्यात येताय व्हय? काय झालं सांगा. बरकत कालपासून लक्ष्मी रुसून बसले. राणा, अरे तुला हे मी फोन करून सांगितलं ना. काय तर नवीन सांग की, जुन्या बातम्या कशाला देतोस मला? तसं नाही रे बाबा. अरे मेडल पाहिजे म्हणून हटून बसले ती. आता कुठं आणून देऊ तिला? अरे पोलीस स्टेशन मध्ये साधी एक केस नाही. राणा, गुन्हेगाराला पकडल्यावर मेडल मिळते हे माहिती, पर एखाद्याचा जीव वाचवला तरी बी मेडल मिळते बर का. एकदा मी पेपरात बातमी वाचली, एका पोलिसानं एका पोराला वाघापासून वाचवलं तर त्याला मेडल मिळालं होतं. खोया डोसक्याच्या हा इकडं वाघ आणि पोरगा कुठं आणायचं? अरे तू कुठं? वर्दी घातले. अरे बाबा, आपण दुसरं काहीतरी शोधू की. काय थांब आठवतो. काढायलाच पाहिजे. राणा, हे बघ, एखाद्याला आगीतनं वाचवलं, कोण जर हिरीत पडत असेल तर त्याला वाचवलं, कोण जर आत्महत्या करत असेल तर त्याला वाचवलं, अरे तर मेडल मिळू शकतं की. खरंच खुळा झालायस बघ. अरे हे समजा आपल्याला कसं काय कळणार? अरे बाबा, कान डोळा नाक सगळं उघडं ठेवलं की आपाप कळते बघ सगळं. होय काय? मग हे बरकत, तू बी आवाज ऐकलास काय? अरे वय, हिरीत ना आवाज आला. अरे शपू पडली का काय? अरे शपू शपू शपू. अरे हे बघ. हा येत वय. राणा, मला वाटतंय परीक्षेत नापास होणार म्हणून चाललंय सगळ्यांचं. मला पक्का गॅरंटी आहे बघ. मग आता काय, तू उडी मार आणि वाचव पोराची. अरे बरं का? अरे बाबा, काय म्हणजे काय? उडी मार, तुझं मेडेल आता फिक्स आहे. एक सोडून तिघांनी वाचवणार तू. मार तो उडी. हा हा होय. मार 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 मार. अरे ए काठी घे चल. अरे काट. अरे ए पोरांनो, थांबा. आलो. ए घाबरू नका, राणा आलाय वाचवा तुम्हाला. थांबा. अरे पोरांनो बाहेर ये लवकर. नाही 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 अरे नाही का नाही? ए घे चला. ए काठीदारांना बाहेर ये लवकर. नाही नाही नाही. ए तू बाहेर ये चल लवकर. ए काठीदारांना बाहेर या. ए धमकी मार. ए बाहेर या, नाही तर मी उडी मारून एकेकाला बाहेर काढून. चल या लवकर. चला लवकर. हा शाबास. हा या. हळू या. शाबास. या या या. हा पकडा इकडे. हा चला वर. सावकाशाने. या बाहेर या. या बाहेर. या बाहेर. लवकर. उभं राहा इकडे. काय माहिती? काय रे पोरांनो, हा परीक्षेत नापास झालं म्हणून जीव देत आहे वय? नाही, माझा पहिला नंबर आलाय.
अरे ती घरातल्यांच्या जाताला कटाळून जीव देत असतील होय अरे तुला खळवेळ झाला का आम्ही कशाला जीव देऊ उड्या कशाला मारल्या बोला आता हिवाळ्यात कोण पोहतोय होय त्यात काय आम्ही कधी नाही ते बोलायला तू बाहेर काढलास हे काय हे समजा बरकत मग झाले जाऊ तुम्ही पोहा जाऊ हा भाऊ सावकाश भाऊ हा हो आले ती जाऊ दे होय होय चल हा हो दादा काय करताय ते कचरा टाकतोय कचरा नाही मर्डर करताय म्हणा मर्डर मर्डर बरं तर कसं काय कसं काय आता तुम्ही कचरा टाकला म्हणजे त्याच्यामुळे डास होणार ते डास माणसाच चावणार मग डेंग्यू मलेरिया होणार त्या आजारानं माणसं मरणार मग मर्डरच म्हणा की हो चुकलं राहणार चुकलं बिकलं काय नाही तुम्ही गुन्हा केलाय चला पोलीस स्टेशनात बरं आहे ना व? काळजी घ्या हो तात्या थांबा 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 काय दारू पिलाय वय हा कुठनं पिऊन आला नदीच्या पलीकडनं म्हणजे बेकायदेशीर आहे ना व चला काय करा ए अरे काय रे हा सार्वजनिक ठिकाणी घाण करते होय हा अरे फारच मोठी रांग लागली हो तुम्ही काय गुन्हा केला मी रस्त्यावर कचरा टाकलाय तिकडे उभा राहा तुम्ही दोघांनी काय केलं रे कुठं साहेब मी काय म्हणतोय घरातनं भाकऱ्या मागवाय पाहिजे एवढ्या केसेस नोंदवायच्या म्हणजे तेवढं केलंच पाहिजे की बुवा 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 काय चाललंय हे केसेस साहेब एवढ्या अहो रानाचं हे असंच असते बघा हे काय असेल ती भरपेट अहो ही काय खायची गोष्ट आहे का साहेब तुम्ही त्याला उकसवलात मग हे असंच होत राहणार बघा पण ह्या असल्या केसेस साहेब तुम्ही केसेस सांगितल्या कसल्या केसेस ते नाही सांगितलं चला साहेब हे बघा अजून दोघांनी घेऊन आलं रांग केले काय अय माग उभं राहा चला रांगेत उभं राहा चला साहेब एवढे झालेत रातच्याला अजून आणतो पण ते आपल्या मेडलचं तेवढं फिक्स करा अजून केसेस साहेब मी घरी जाऊ का नको नाही म्हणजे माझा बी डबा मागून घेते इथंच पण घरी कोण करणार एक तर रजिस्टर लिहून लिहून हात दुखायला लागले साहेब तुम्ही काहीतरी करा राणा मला मेडल नको आहे मेडल कॅन्सल साहेब मला बी नकोय मग या सगळ्यांना बाहेर काढ त्यांच्यावर केसेस घालू नका द्या सोडून येणार असं काय म्हणताय साहेब अहो या समध्यांनी गुन्हा केलाय तेव्हा केस व्हायलाच पाहिजे काय रे गुन्हा केला का नाही होय राहणार परत असं आम्ही गुन्हा करणार नाही परत अजिबात गुन्हा करणार नाही. आम्हाला लवकर सोडावं. होय राणादा घरी बायका पोरं वाट बघत असतील होय काय गुन्हा करताना बायका पोर दिसली नाहीत काय चला मागे जा रांगेत उभं राहा ए वा माग मी काय म्हणतो साहेब गुन्हा केलाय तर केस होणारच कायद्याच्या कक्षेत बसणारे केसेस आणलेत मी साहेब केस तेवढी करा आणि ते आपल्या मेडलचं तेवढं बघा राणा मला मेडल नको आहे साहेब मला बी नकोय पण लक्ष्मीला पाहिजे आता तिला पाहिजे तर हे समजा करायला लागते बघ राणा तू जरा शांत बस बाहेर जा बरं अहो पण साहेब जा जा बाहेर बुवा पहिलं लक्ष्मीला बोलवून आणा आता तीच आपल्याला वाचवेल तीच आपली तारणहार आणि लवकर जा कोणाला काही बोलू नका गुपचूप जा चला जा ठीक आहे सर मुकुंद चल ये.
हो साहेब साहेब आमच्या गावात नाण्यात का नाही रोज रातच्याला बायकोकडून पैसे हिसकवतात दारू प्यायला. मला वाटते दारू पिऊन बायकोला काहीतरी बोलत असणार. मी काय म्हणतो जाऊन हुडकून धरून आणू काय? घरगुती हिंसाचाराच्या कलमेखाली अजून 2-4 केसेस आणतो. राणा तू जरा शांत बसतोस का? जा बरं बाहेर. तुम्ही आता सगळ्यांनी जरा शांत बसा आणि मौन व्रत धारण करा. अरे बाबानू, सगळे साधू संत सांगून गेलेले आहेत मौन व्रत आणि हरिनामात लई मोठी ताकद असते. सगळे बाहेर बसा तुम्ही. आणि रुपाली तू त्यांच्यावर लक्ष ठेव. हा चला बसा बाहेर. समजाने गुन्हा केला हो. आई सूरज काका मला काय गिफ्ट आणणार? आता उद्या ते आले की समजेलच की तुला. पण आता तू उठ, ते पुरस्कार आतमध्ये ठेवून दे आणि राणाजी कुठे आहेत ते बघ. आता परत गेले असतील केसेस शोधायला. नाही आई, मी त्याला सांगितलं मेडलची गरज नाही. हे बघ आलाच राणादा. काय चाललंय? राणादा उद्या काका बघ काय येणार आहे. अरे वा, भारीच की. हे बघ मी त्याला पुरस्कार दावणार आहे आणि मी त्याला हे बी सांगणार आहे मी काय काय केलं. तू पण सांग बर का? सांगतो की. आणि आज तू काय काय केलं ते बी सांगणार आहे. मी काय काय केलं ते सांगायची काय गरज आहे? का सांगू द्या की. सूरज भाऊजींना सुद्धा कळू द्या तुमचे उपद्व्याप. आधी काकाला सांगणार आणि मी आणि काका मिळून समद्यांना सांगणार. अच्छा, म्हणजे काका पुतणी मिळून माझी वाट लावणार म्हणा की. लावतोच, तू बघच आता. काय लावतो? परत कॅम्पला जायचंय वाटतं. नको का? मागावपणा जरा कमी करा. ते ना आणली बाई. नाही आता सूरज येतोच आहे, आपण जरा विषय काढूया काय? लग्नाचा नव काढा काढा. काय काढ काढ? तुला काय कळतंय त्यातलं? काकी येणार आहे एवढंच माहितीये मला. म्हणजे ती आली आहे पण अजून काकी झाली. उठ उठ उठ, चल जा. खालती जेवण तयार झालंय का बघ. जा जा जा. अगं तयार आहे जेवण, तूच बनवलेस. बरं मग गोदात त्यांना सांग आम्ही खालती जेवायला येतो. अगं मिळूनच जाऊ की. मी काय सांगितलं? उठा लवकर, खालती जा. सांग गाडी आम्ही जेवायला येतोय 5 मिनिटात. काय तुम्ही पण तिच्या समोर उगाच काहीतरी विषय बोलता. आता बोला. बघा की त्या माधुरी यायला आणि सूरज जायला एकच वेळ झालती. आता सूरज येतोच आहे, तर जरा विषय काढू की. हो चालेल, पण मी काय म्हणते आधी सूरज भाऊजी आले की त्यांचा मूड बघूया आणि मग ठरवूया. नाहीतर सगळं उलट होऊन बसायचं. आपण जे काय ठरवायचं ते लवकरात लवकर ठरवायचं एवढं. चालेल. बिचारी माधुरी आपल्या घरात असे किती दिवस राहणार? रात्रंदिवस आपल्या घरासाठी काम करते ती. नीट ऐक, त्या दोघांनी बी सांग, अक्का संगत काम करायचं म्हटल्यावरती घाबरायचं नसतंय. नाहीतर तू एक काम कर, त्या दोघांचा बी गेम वाजून टाक. अरे उगा पोलिसासमोर वकली बकली तर आपल्या अंगलट नको यायला. 2 माणसं गेली म्हणजे अक्कावर संक्रांत आली असं होत नसते. 2चं 4 होते. तुम्हाला जे सांगितले ना तेवढं काम करा फक्त. आता चतुर्भिंगरीला घाबरायलाच पाहिजे ना. हातात काय होतं तुझ्या? बडीशेप. बडीशेप होती. मला द्यायची की. आता नाही, जेवणानंतर खायची असते ती. पण तू तर कुठे जेवलीस? अगं म्हणून तर मी खाल्ली नाही. आणि तू एवढ्या जोरात धप्पा दिला किती पडले बी. माधुरी मावशी, हा कुठला फोन? तुझ्याकडे 2 फोन आहेत.
नाही. होय, काल मी वेगळाच फोन पाहिला होता. अगं ते मी जत्रेला गेलो होतो ना, तिथनं 2 फोनचं कव्हर आणलंय बघ. म्हणजे फोन एकच आहे पण कव्हर 2 आहे, म्हणून तुला तसं वाटलंय. बरं तू इकडे तिकडे कुठे फिरतेस ग? माधुरी मावशी, तू माझी कोण होणार आहेस बरं? हाय बाय, मला नाही वाटत आहे. तूच सांग की. तू माझी काकी होणार आहेस. राणादा नाही तेच बोलत होते. होय का? हो, मी बारकी आहे म्हणून मला बाहेर काढलं. अगं मग जरा बारक्यासारखं वाग की. म्हणजे बारकी पोरं कशी खेळतात, झोपतात, खात्यात तसं ग. पण मी चतुर्भिग्री आहे. माधुरी मावशी, तुझ्या लग्नात मी भारी मेहंदी काढणार आहे बर का. अगं पण लगीन तर व्हायला पाहिजे. म्हणजे काका बुका तयार नाहीये, पण राणादा नाही त्याला तयार करतील. म्हणजे तुझ्या रानादाला नाईला मी पसंत आहे. अगं त्यांनाच नाही, पूर्ण घराला पसंत आहे. आणि मला बी. माझी गोडुली ग ती. पण तुमच्या युवराज दादासने मी पसंत नाही नव. आपण करू की त्याला तयार. तुझ्या काका बोका आल्यावरती विषय काढायचा ठरलाय. चालतंय. बर मी येतो, गोदाकाचं जेवण झालंय का बघतो. हा. उद्या तो दारुडा तयार व्हायला पाहिजे लग्नाला. व्हायलाच पाहिजे अशी काहीतरी छडी फिरवायला लागणार अक्का तुला. बहिणी चहा घ्यायचा काय? नाही नको भाऊजी, मी आता घरीच जाणार आहे. घ्या की, तुमच्यामुळे मला बी मिळेल. अजिबात नाही, चहानं बॉडी जलते मालूम आहे ना. ए शब्बू, तू कच मला राणाचा डायलॉग मारू नको. राणाने पण चहा पिलता इथे मळ्यात काय बहिणी? हो. राणा आणि अंजली बहिणीच्या प्रेमाची सुरुवात पण चायनात झाली होती. चायना? ओय, असंच काही नाही. आमच्या प्रेमाची आणि विश्वासाची सुरुवात फक्त चहाने नाही, अजून बऱ्याच गोष्टींनी झाली होती. हा, पण सगळ्यात आधी आमची मैत्री झाली होती, आणि ती सुद्धा इथे मळ्यात. आठवते तुम्हाला? होय. मैत्रीत तो किंवा ती असा काही फरक नसतो. ती कधीही कोणाशी होऊ शकते, म्हणूनच तर त्याला मैत्री असं म्हणतात ना. ठीक आहे, आजपासून मी तुमचा दोस्त. अंजलीबाई, बोला की. अहो, कुठे आहात तुम्ही? काय करताय? काय नाही, काम करतोय. बरं ऐका ना, संध्याकाळी मला लवकर भेटाल का बाहेर? का, काय विषय? भेटा तर आधी, मग सांगते मी. चालतंय की. हा. सॉरी, म्हणजे लवकरच येणार होतो पण जरा उशीर झाला. बसा. काय झालं? काय विशेष? हे बघा, आपल्याला सूरज भाऊजींना समजावून सांगायचंय. त्यासाठी माझ्या डोक्यात एक आयडिया आली. काय? तुम्ही आधी लग्नाला तयार नव्हता, बरोबर? बरोबर. आणि मग तुम्ही लग्नाला तयार झालात का? हा, आता ते म्हणजे बघा, ते अहो, लाजताय काय? सांगा की नाही. तुम्ही मला आवडला म्हणून. हा, मग आता सूरज भाऊजींना सुद्धा माधुरी आवडेल असं काहीतरी करायचं. काय? हे बघ, आता सूरज भाऊजी माधुरीला लग्नाला नाही म्हणतायत, कारण का त्यांच्या मनात भीती आहे. त्यांचं आधीचं लग्न टिकलं नाही, फिसकटलं, म्हणून ते घाबरतायत. बरोबर? बरोबर. मग आता हीच भीती आपण त्यांच्या मनातनं घालवून टाकायची. होय, पण कसं काढणार? लग्न जर का योग्य व्यक्तीशी झालं तर ते कसं चांगलं असतं हे त्यांना सांगायचं. आदर्श संसार कसा असतो, प्रेम म्हणजे काय, हे सगळं त्यांना समजावून सांगायचं. पण नेमकं सांगायचं काय? आठवा ना आपले अनुभव.
मग आता आपण आपले सगळे अनुभव सूरज भाऊजींना सांगायचे आणि जर का योग्य व्यक्तीशी लग्न झालं तर आपण आयुष्यातल्या सगळ्या संकटांना कसं सामोरं जाऊ शकतो हे पण त्यांना पटवून द्यायचं. चालतंय की एकदम बेस्ट आयडिया बघा. हम्म. लगीन झाल्यावर मी कसं सुधारलो हे त्याला सांगायचं. हो. आणि लगीन झाल्यावर आपल्या आयुष्यात काय काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीमध्ये आपण कसं एकमेकांनी धरून राहिलो हे समजा त्याला माहित आहे तेव्हा हे समजा त्याला लगेच पटेल. अगदी बरोबर. आणि एकदा का ही गोष्ट त्यांना पटली ना की माधुरी कशी चांगली आहे हे सुद्धा आपण त्यांना पटवून देऊ शकतो. चालतंय की आपण असंच करूया. निघूया मग. होय चला की. आणि ऐका आता घरी गेल्या गेल्या लगेच सूरज भाऊजींशी बोलायचं. होय होय लगेच चला. हे बघ सांग मला यातली कुठली साडी तुला आवडतीये ती तू नेसायचीस. साडी कशाला कशाला म्हणजे मी सांगते म्हणून. पण ही बी कापड चांगली आहे की. नाही आज मी सांगते म्हणून तू साडी नेसायचीस. सांग तू कुठली आवडते ते सांग लवकर. अगं उशीर होतोय आपल्याला मळ्यात जायला. मळ्यात आज काय काम काढलं सा? आज माझं एक महत्वाचं काम आहे. सांग बरं मग मी माझी कामं आवरून येतो. अगं थांब थांब. सारखी काय काम कामांशिवाय दुसरं काही दिसतच नाही वाटतं तुला. अंजली ताई मला काय बी कळलं नसं झालंय बघा. थांब थांब मी सांगते तुला सगळं. हे बघ आत्ता राणाजी सूरज भाऊजींना घेऊन मळ्यात गेले. आता सूरज भाऊजींच्या आवडीचं जेवण घेऊन आपण दोघींनी मळ्यात जायचंय. पण मग त्यासाठी एवढं नटून थटून जायची काय गरज आहे? वेडीतेच बाई तू. असं काय करतेस? तिकडे जाऊन सूरज भाऊजींची आणि तुझी दोस्ती करून द्यायची ना. मग तू चांगलं दिसायला नको त्याच्यासाठी तू साडी नेसली पाहिजेस. आणि हे बघ लक्षात ठेव सूरज भाऊजींना काही करून तू आवडलीच पाहिजेस एवढंच माहितीये मला. आत्ता आलं बघा ध्यानात. पण अंजली ताई तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करताय का? म्हणजे कोण लागते हो मी तुमची? मी हे सगळं माझ्या घरासाठी करते. हे बघ आता सूरज भाऊजींना कोणाच्या तरी आधाराची फार गरज आहे आणि तू या घराची सून व्हावीस म्हणून मी आणि राणाजी हे सगळं करतोय. झालं समाधान? अंजली ताई मी गरीबा घरची पोट. तुम्ही लय मोठ्या मनाने मला या घरची सून बनवायचं म्हणताय. मी नक्कीच काहीतरी मोठं पुण्य केलं असणार बघा. अगं बाई तुझं आणि सूरज भाऊजींचं लग्न लावून मला मोठं पुण्य मिळणार आहे. आणि आता मिळू दे की मला ते पुण्य. सांग कुठली आवडली साडी? मला नाही बाई काही कळत यातलं. बरं थांब. हा तू ही साडी नेस एकदम छान दिसेल तुला. तू पटकन नेसून घे तोपर्यंत मी आले कामावरून. होय. भल्या भल्यांना असा मिनिटात मेण्यासारखं पाघळवलं या अक्कानं. तो पिंडका काय चीज आहे. आज त्याला असा पिघळवून टाकते का गेमच वाजला पाहिजे त्याचा. हाई शपथ कसली छान दिसतेस ग तू. अंजली ताई तुमचं आपलं काहीतरीच बघा. अशी नटन थटण्याची सवय नाही हो मला. हे लय कसतरीच वाटायलंय. आता बोलणं बंद कर आणि चल लवकर. चल चल चल. बरकत ए बरकत बरकत ए, इकडे. अरे बघ कोण आले. होय राणाचं म्हटलं मळ्यात काहीतरी बोंब झाल्या नजर टाकायची म्हणून आलोय. कसली बॉम्ब? अहो त्यासाठी हे ना पहिला मळ्यात यायला पाहिजे ना. अरे काल नाही का म्हणलास मला काय की माझ्याकडे ध्यान दिलं पाहिजे म्हणलास का नाही?
अरे बाबा हे तुला काय काल म्हणलो नाही मी, किती दिवस झालं म्हणतोय जरा मळ्याकडे ध्यान दे, मळ्याकडे ध्यान दे. पण ह्याला पोलीस स्टेशन मध्ये टाइम मिळेल तेव्हा ना व. तेच ते. काय तेच ते, ध्यान दे मळ्याकडे जरा. अरे म्हणून तर सूरजला घेऊन आले ना व. सनीदास अरे पण त्यासनी काय माहिती इथलं. मी पण हेच म्हणत होतो राणादाला. रे सूरजची मदत होणार आहे. कसली मदत होणार आहे. हे बघ तुम्हाला आपल्याकडे काय काय बियाणं ते द्या. सूरज आम्ही खत बघून येतो. ए, खत का बियाणं? दोन्ही बी तू चल. अरे अरे पण अरे बाबा काय झालं. जरा हळू बोल. काय झालं. अरे खुऱ्या डोसक्याच्या मी एवढा तुला खुना करायलोय, तू ध्यान कुठे आहे. अरे मी जे म्हणते त्याला वय म्हणायला काय जाते तुझं. अरे पण काय वेळ म्हणू ते तर सांग. सूरज आणि माधुरीची दोस्ती करून द्यायची. कसली दोस्ती. माझ्या ना अंजलीबाईंची झाली होती तशी. काय आहे, सूरज लग्नाला तयार होईना झाले, आपण त्याला तयार करायचं. म्हणजे तुला जसं तयार केलं तसं म्हण की. वय मग कुणी आधी सांगायचं नाही म्हणजे सगळं. आता कळलंय ना. कळलं कळलं. आता तिकडे जाऊन सांगायचं मळ्यामध्ये बोंब झाले म्हणून. हा चल आता बघ. सनिदा बोंबला. अहो काय झालं. अहो मला उशीर व्हायलाय. कशाला उशीर. अहो ते आरोपी पकडलेत का नाही, हा त्यासने कोर्टात हजर करणार आहे, तर तिकडे जायचंय मला. अहो पण आज सुट्टी आहे ना तुमची. अहो होय. अहो मी मुद्दाम केलं होतं तसं, आता तोडकर साहेबांनी मला सोडलं नसतं, ते आमच्याकडनं केस काढून घेतले. अहो पण आता सूरज भाऊजी आणि माधुरीची दोस्ती घडवून द्यायची त्याचं काय. मी जातो की पुढं, तुम्ही थांबा. तुम्ही मी इकडे थांबून काय करणार आहे, तुम्ही बरोबर हँडल कर. बरं ऐका, मला उशीर व्हायला, मी निघतो. अहो नाही अहो ऐका ना मी काय म्हणतेय. अहो ऐका तर मी काय म्हणते ते तर ऐकून घ्या ना. राणादा कुठं निघाला? अहो, ते बरकतनं मला एक काम सांगितलं, तिकडे चाललोय. बरकत कुठं? कुठे असतील नाही तेच कुठेतरी. बरकत भाऊजी. असू द्या असू द्या, तो काम करत असेल, राहू द्या. हा चला. राणादा मला मळ्यात आणलेस आणि तू कुठे निघालाय? काम आहे माझं. काय काम? हाय महत्वाचं काम आहे. हा हे बघ, मला खोटं सांगून घेऊन आला तिथं. आता तू कुठे चाललायस? अरे खरंच सांगते, माझं महत्वाचं काम आहे. काय काम आहे ते सांग. हाय काम माझं, तुला नंतर सांगतो. हा चल. नाही, पहिलं काम काय ते सांग, आत्ता सांग. काय ते आरोपी पकडलेत का नाही, त्यासनी आज कोर्टात हजर करणार आहे, मला तिकडे जायचं. कोल्हापूरला? होय, कोर्टात काय होते ते बघायचंय मला. काय बी करून त्या अक्काला हुडकायचं. बरं मी जाऊन येतो. हा चल. चला येतो. सावकाश जा. सूरज भाऊजी चला मी पण निघते, मला लक्ष्मीला आणायला शाळेत जायचं ना. अहो, मग मिळून जाऊया की. नाही कशाला मिळून कशाला, तुम्ही थांबा नाही ते थोडा वेळ गप्पा मारा, मी जाऊन आणते लक्ष्मीला. हो पण मी काय करू इथं थांबून? तुम्ही बरकत भाऊजींनी चहा केलाय तो पिऊन जा. हा हो कशाला चहा? हो असं कसं, बरकत भाऊजींनी चहा बनवलाय तर नाही कसं म्हणायचं. मी जाते, तुम्ही चहा पिऊन मग घरी जा. बरकत भाऊजी बनवला ना चहा? हा ठेवतो की लगेच. संध्या पिणार नव्हत्या. अहो तुम्ही मगाशी म्हणालात ना मला चहा टाकलाय म्हणून. हा होय होय, या क्या या प्यायला या. तुम्ही चहा प्या आणि मग घरी जा, तोपर्यंत मी लक्ष्मीला घेऊन पोहोचते. ठीक आहे, बाय. ऐक काय झालं? काहीतरी गेले वाटतं. मी आले जरा पाणी मारून. अहो आले मी. हॅलो रम्या, नीट आहे. आज आपल्या माणसासनी कोर्टात हजर करणार.
तेव्हा काय बी कर आणि त्यांना रस्त्यात गाठणी सोडत. तू खुळायस का? तुला कोर्टे जेल रस्ता माहित नाही? मला काही बी माहिती नाही, तू त्यात सोडत. काय झालं, निघालं का? नाही ना, बघता का? बघा ना. नाही, काय नाही. ते बरकतनं चाय केला असं आहे तिथे का? आज माझी दोन्ही बी कामं झाली. एक, ह्यो पिंडखा फसलाय आणि दुसरं माझं भाऊ सुटणार, ते पण ह्या राणाच्या माहितीमुळे. एका दगडात दोघांचा बी गेम.